मंत्री संजय शिरसाट यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप. सरकारने लक्ष न घातल्यास ईडीकडे जाऊन तक्रार करणार. इम्तियाज जलील यांचा इशारा. 13 कोटींच्या 3 जमिनी मंत्री शिरसाटांनी घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप. शेंद्रा एमआयडीसी, जालना रोड आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या शहाजहापूर या ठिकाणी शिरसाटांकडून भूखंड घोटाळा. जलील यांचा दावा. इम्तियाज जलील यांच्यावर मी बोलणार नाही, असे खूप येतात खूप जातात. संजय शिरसाट यांचा जलील यांच्यावर निशाणा. दहशतवादाच्या विरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक, तर मोदींकडून शरद पवारांच्या तब्येतीची सुळेंकडे विचारपूस. पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. सुप्रिया सुळेंकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्यामुळे पवारांनी मानले मोदींचे आभार. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करणं ढोंग. एवढा आदरभाव असता तर पक्ष फोडला नसता. मोदींनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर संजय राऊतांची टीका. नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं. मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनी सुद्धा नितेश राणे यांचे कान टोचले. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देणारा शिवतीर्थाबाहेरील बॅनर काढला. शिवतीर्थामधून आलेल्या सूचनेनंतर बॅनर हटवला. बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मातोश्रीवर रणनीती ठरली. 12 उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या. महायुतीला ॲडव्हान्समध्ये निवडून आणा. जसा विधानसभेमध्ये आशीर्वाद दिला तसा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही द्या. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. सत्यजित पाटणकरांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांची नाराजी. देसाई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. पाटणकरांनी देसाईंच्या विरोधामध्ये लढवली होती विधानसभा. ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुसर लवकरच भाजपमध्ये जाणार. बडगुसर यांना विरोध करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची गिरीश महाजनांकडून समजूत. पंढरपूरमधील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. भालकेंकडून पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा सत्कार. मराठा आरक्षणावर मुंबईत हायकोर्टामध्ये सुनावणी. त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात. न्यायाधीश गुगे यांच्यासमोर सुनावणी. मुख्यमंत्री होणं गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही. कारखाने चालवून उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून मुख्यमंत्री होता येत नाही. लक्ष्मण हाके यांची अजित पवारांवर टीका. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस. तर कडूंच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. मनोज जरांगे यांच्याकडून बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी भेट. सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी. बच्चू कडूंच्या जीवाला धोका झाला तर सुट्टी नाही, जरांगे यांचा इशारा. 15 दिवसात रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना करणार. भरत गोगावले यांचं वक्तव्य. राज्यात पुढील 5 दिवसांसाठी आयएमडी कडून पावसाचा इशारा. उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, तर मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी. रात्री दिसणार स्ट्रॉबेरी मून. आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळपासून चंद्र लाल, चमकदार, रंगीबेरंगी आणि मोठा दिसेल. गुलाबी चंद्र पाहण्याचा दुर्मिळ योग.